शिरसाळा सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजलेला आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा रणसंग्राम या ठिकाणी सुरू झाला आहे. त्या युवा नेते अशोक शेप यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. नेमकी त्याची रणनीती काय असणार आहे? गेल्या टर्मला त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळवली होती. या टर्मला नेमकं काय त्यांची रणनीती असणार आहे आपण जाणून घेणार आहेत. तुम्ही या ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काय जनतेचा विकास तुमच्या मनामध्ये असणार आहे? सार्वत्रिक पोटनिवडणूक शिरसाळा 2025-26 तर आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि गेल्या म्हणजे सार्वजनिक निवडणुकीत मी 2 नंबरला होतो आणि ह्या वेळेस जनतेची कामं केल्यामुळे कौल दिल्यामुळे मी 2 नंबरला राहिले. आता जनतेनं आशीर्वाद द्यावा आणि जनतेकडून तीच अपेक्षा ह्या वेळेस 1 नंबरला मला निवडून द्यावा. गेल्या टर्मला कुठलाही अनुभव नसताना एवढं भरघोस तुम्हाला मतदान मिळालं तर जनतेनं मोठा आशीर्वाद देखील तुम्हाला दिला होता. यावेळेस अनेक अनुभव आलेत, अनेक गोष्टी माहीत झालेल्या आहेत. यावेळेस अजून मतदानामध्ये फरक पडून तुम्हाला कुठेतरी विजय निश्चित प्राप्त होईल का? मी दिवस रात्र जनतेची कामं करतो. पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, MSCB असेल, वैयक्तिक कामं असतील, त्यामुळे जनता माझ्या सोबत आहे आणि ही सर्वसामान्य स्वाभिमानी जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मला 2 नंबरचे मतदान पडले आणि ह्या वेळेस स्वाभिमानी जनता 100% मला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसविल ही अपेक्षा आहे. त्यामुळं यापुढे तुम्ही विकास कसा करणार? गावच्या शिरसाळा गावासाठी नेमकं काय तुम्ही विकासाचे ध्येय धोरण ठरलेले आहेत? काय शिरसाळा गावासाठी तुम्ही विकास करणार? शिरसाळा गावाचा विकास कराय आता 99% तर कामं मीच करतोय. सगळ्या जनतेला माहिती. पदावर कोणी असलं तरी काम कराया म्हणजे लोक माझ्याकडेच येतात आणि विकास काय लोक काय मागत नाहीत तुम्हाला किंवा तू सरपंच झालास किराणा भरून दे. लोकांची फक्त अपेक्षाच आहे लाईट, पाणी आणि रस्ते. ते तर काम आपण आधीपासून करतात पदावर नसलं तरी. आणि जर पदावर मायबाप जनतेने बसविलं तर आणखीन जोमाने कामं करील. सातत्यानं पाहिलं गेलं तर शिरसाळा गायरान जमिनीचा प्रश्न उपस्थित होतो. असे काही उमेदवार देखील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे ज्यांनी गायरान जमीन देखील हडपलेली किंवा गायरान जमीन त्यांच्या नावे आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी तुम्ही पुढे येणार का? नाही, तसं तर भरपूर जण गायरान जमिनीवर ताबा केलेला आहे आणि त्याची नोंद पण तहसीलला आहे. तहसीलदार साहेबाला बोललोय मी. ते म्हणले आम्ही पूर्ण माहिती घेऊन रजिस्टर चेक करूनच फॉर्मची छाननी करणार आहेत आणि त्यांचे फॉर्म आपण बाद करण्यापेक्षा ते शासनाकडूनच बाद होतील. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या शक्ती प्रदर्शनात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या ठिकाणी आता यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अतुल सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, परळी, बीड. नमस्कार सर्वांचं फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता शिरसाळा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. या ठिकाणी अशोक शेप जे गेल्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान घेतलं होतं आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीवर राहिले होते, त्यांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये घेतला का? म्हणलं की पहिल्याची बिर्याणी